नमस्कार, मी अमोल पाटील। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नवीन ऑफलाईन बॅचच्या संदर्भात माहिती घ्यायची आहे। येणाऱ्या 21 एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे कंप्लीट ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये एक नसून दोन कंप्लीट ऑफलाईन बॅचेस स्टार्ट होत आहेत, ज्या की तेजस 5.0 आणि तेजस 6.0 अशा नावाने स्टार्ट होतील। त्यापैकी तेजस 5.0 ही बॅच सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेमध्ये होतील आणि तेजस 6.0 ही बॅच दुपारच्या सत्रामध्ये 12:30 ते 5:30 या वेळेमध्ये स्टार्ट होणार आहेत। या बॅचेस स्टार्ट होत आहेत 21 एप्रिलपासून। 21 एप्रिलपासून ते पुढचे 4 दिवस आपल्याला या दोन्हीही बॅचेसला कंप्लीट फ्री डेमो लेक्चर करता येतील। दोन बॅचेस लॉन्च करण्यामागचं रिझन, तेजस 1, 2, 3 आणि 4 अशा आपण 4 बॅचेस मागच्या 2 महिन्यामध्ये स्टार्ट केलेल्या होत्या। त्या सगळ्या बॅचेस आपल्या मॉर्निंगच्या बॅचेस होत्या, पण खूप साऱ्या विद्यार्थ्याच्या आत्ता युनिव्हर्सिटीचा एक्झाम झाल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की सर आम्हाला आफ्टरनूनच्या पण बॅचेस पाहिजेत। त्यानिमित्तानं आम्ही 21 एप्रिललाच एकाच दिवशी दोन ऑफलाईन बॅचेस स्टार्ट केल्यात, एक सकाळी 7 वाजता आणि दुपारी 12:30 वाजता एक। तर त्या दोन्ही बॅचेसच्या बाबतीत आपल्याला डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची आहे। बँकिंगची तयारी करणारे तुमचे जेवढे मित्रमैत्रीण असतील किंवा शेवटच्या वर्षामध्ये ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी जे आहेत त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला पोहोचवायचा आहे आणि स्वतःही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, दोन्ही बॅचेसच्या इन्फॉर्मेशन या सेम असतील, सुविधा ह्या सेम असणार आहेत। फरक एवढाच आहे, तेजस 5 ही बॅच सकाळी 7 वाजता स्टार्ट होईल, तेजस 6 ही बॅच सांगितल्याप्रमाणे दुपारी 12:30 ते 5:30 या वेळेमध्ये स्टार्ट होणार आहे। दोन्ही बॅचेसच्या विद्यार्थ्यांना ही बॅच स्टार्ट होत असताना ॲग्रिकल्चरची तयारी, AFO IBPS AFO ची तयारी ह्याच बॅचेसमधून कंप्लीट करायची आहे। दोन्हीही बॅचेसमध्ये आपल्याला AFO ची बेसिक पासून तयारी होणार आहे। त्यामध्ये आपल्याला बॅच सोबत रीडिंग रूम असेल, त्यानंतर आपल्याला एक्झाम ओरिएंटेड जे स्टडी मटेरियल आहे, संकल्प एज्युकेशनचे टोटल 13 बुक्स त्याचं सेट आपल्याला याच्यामध्ये भेटणार आहे। त्यानंतर सगळ्या विषयांच्या ग्रुप ॲक्टिव्हिटी असतील। इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर टिल सिलेक्शन, ॲडमिशन आपण वर्ष 2025 मध्ये घेतोय, 2026 किंवा 27 मध्ये तुमचा एखादा इंटरव्ह्यू असेल तर तो इंटरव्ह्यू तुम्हाला कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट टिल सिलेक्शन असणार आहे। डेली डाऊट क्लिअरिंग सेशन प्रत्येक विषयासाठी असतील। त्यानंतर आपल्याला वीकली जनरल बँकिंगच्या आणि ॲग्रिकल्चरच्या या वीकली टेस्ट ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपल्याला यामध्ये घेतल्या जातील। ऑनलाईन टेस्ट या आपल्या संकल्प 247 ॲपमध्ये आपल्याला अवेलेबल असतील। डेली काउन्सिलिंगसाठी सगळ्या विषयाचे टीचर्स, जसं इथं तुम्हाला काही फोटो दिसतात, पण प्रत्येक फॅकल्टीच्या बाबतीत डिटेल इन्फॉर्मेशन आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत। तर ज्याही फॅकल्टी त्या विषयासाठी तुम्हाला टीचिंग करणार आहेत त्या सगळ्या फॅकल्टीज तुम्हाला सकाळी 7 ते संध्याकाळी कमीत कमी 8-9 वाजेपर्यंत इन्स्टिट्यूटमध्ये काउन्सिलिंगसाठी अवेलेबल असतील। 21 एप्रिलला या बॅचची स्टार्टिंग होणार आहे। 21 ते 24 एप्रिल सकाळी 7 आणि दुपारी 12:30 या दोन्हीही बॅचेसमध्ये तुम्हाला 4 दिवस फ्री डेमो लेक्चर करण्यासाठी अवेलेबल असतील। अजून काही डिटेल इन्फॉर्मेशन बॅचच्या बाबतीत जर पाहिजे असेल तर तुम्हाला इथं 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्यावर आपण कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकतो। पुढे येत असताना संकल्प एज्युकेशन हे आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये जे इन्स्टिट्यूट आहे ते सिल्लेखाना चौक, नूतन कॉलनीचं जे सिल्लेखाना चौक आहे तिथे जुनं शेवाळे हॉस्पिटल जे शिवाजी हायस्कूल रोडला आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आपली ही बिल्डिंग आहे। तर ते बिल्डिंगचं तुम्हाला स्ट्रक्चर तिथं दिसतंय। सोबत क्लासरूम असेल, रीडिंग रूम असेल जी तुम्हाला बॅचमध्ये भेटणार आहे। सोबत याच बिल्डिंगच्या प्रिमाइसेसमध्ये एक वॉकिंग डिस्टन्सवर आपल्या नवीन बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे। येणाऱ्या जून महिन्यापर्यंत आपण या बिल्डिंगमध्ये शिफ्ट होणार आहेत। तर बाकी सगळ्या सुविधा आणि त्या तुम्हाला त्या बिल्डिंगमध्ये पण जशाला तशा भेटणार आहेत। नवीन रीडिंग रूम असेल किंवा बाकी सगळ्या सुविधा। सोबत आपल्याला या बॅचला जॉईन करत असताना तुमच्या मनामध्ये काही डाऊट असू शकतात, तर ते डाऊट आपण स्क्रीनवर घेतलेले आहेत, त्याचे 1 बाय 1 आपण आन्सर्स काय आहेत बघूया। ऑफलाईन बॅच बेसिक पासून होईल का, डेमो लेक्चर करता येतील का? डेमो लेक्चरच्या बाबतीत ऑलरेडी सांगितलेलं आहे, डेमो लेक्चर आपल्याला 21 ते 24 फ्री ऑफ कॉस्ट विदाऊट ॲडमिशन करता येतील, त्यानंतर आपण ॲडमिशन करू शकतो। बॅच बेसिक पासून होते का, तर बिलकुल गणितासारखा विषय आहे जो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा, त्याच्यामध्ये आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन,
त्यानंतर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर रूट, क्यूब रूट इथपासून बेसिक पार्ट पहिले 15 दिवस आणि त्यानंतर ॲक्च्युअल सिलेबसची टीचिंग त्याच्यामध्ये स्टार्ट होते. त्यानंतर जुने जे विद्यार्थी आहेत किंवा लाईफ टाईम ॲडमिशनचे जे कोविड अगोदरच्या ज्यांच्या बॅचेस होत्या तेव्हा आपले लाईफ टाईम ॲडमिशन होते त्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांनी बॅच अटेंड केली पाहिजे का? तर आपल्या स्टडीमध्ये मागच्या 6 महिने किंवा वर्षभराचा जास्त गॅप पडलेला आहे काही रिझनमुळे, तर निश्चित आपण एखादी बॅच सगळा टॉपिक वाईज रिव्हिजन करण्यासाठी अटेंड केली पाहिजे. ऑनलाईन विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच अटेंड करायची असल्यास प्रोसेस काय? बघा, आपल्या ज्या प्राईम 6.0, 7.0, 8.0 ज्या सगळ्या कंप्लीट ऑनलाईन बॅचेस होत्या त्या ऑनलाईन बॅचेसच्या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर येथे येऊन जर ऑफलाईन बॅचेस करायच्या असतील तर ती सुविधा तुम्हाला असणार आहे. इन केस तुम्ही ऑनलाईन बॅचसाठी 10,000 रुपये जर फीस भरलेली आहे तर भरलेल्या फीसचे 50% मायनस करून तुम्हाला ऑफलाईनची फीस भरावी लागेल. तर ती तुम्हाला 50% ऑनलाईनमध्ये भरलेली फीस माफ होईल आणि उरलेली फीस ऑफलाईनची भरून तुम्हाला ऑफलाईन बॅचेस पण करता येतील. IBPS SO म्हणजेच ॲग्रिकल्चरची तयारी ह्याच फीसमध्ये होईल का? तर बिलकुल IBPS AFOसाठी तुम्हाला प्रशांत ढोले सर आणि सतीश जगताप सर ह्या दोन्ही फॅकल्टी डे 1 पासून ते टिल तुमचं ॲग्रिकल्चर सिलेक्शन इथपर्यंत या बॅचेसमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, टेस्ट, ग्रुप डिस्कशनचा पार्ट हा सगळ्याचा सगळा ह्याच बॅचमध्ये आपला कव्हर होईल. मॉक इंटरव्ह्यूच्या बाबतीत ऑलरेडी सांगितलेलं आहे की टिल सिलेक्शन ॲडमिशन घेतल्यानंतर टिल सिलेक्शन आपल्याला इंटरव्ह्यूची सगळी जिम्मेदारी ही संकल्प एज्युकेशनची असणार आहे. त्यासाठी तुम्हाला कुठेही एक्स्ट्रा पैसे भरण्याची गरज पडणार नाही. सोबत पुढे अजून काही डाऊट असतील तर बघू. पुढची ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच कधी स्टार्ट होईल? जनरली आपली ऑफलाईन बॅच प्रत्येक महिन्याला एखादी लॉन्च होत असते. ती सकाळी 7 वाजता किंवा दुपारी 12-12:30 वाजता या टायमिंगमध्ये असते. सध्या आपल्या दोन्ही बॅचेस स्टार्ट होत आहेत, एक 7 आणि दुपारी 12:30. तर ह्या दोन्ही बॅचेसपैकी आपल्याला ज्याही बॅचला आपला टाईम कन्व्हिनियंट आहे ती बॅच आपण जॉईन करू शकता. सध्या ऑनलाईन बॅचच्या बाबतीत जर सांगितलं तर येत्या जून महिन्यामध्ये आपली एखादी प्राईम 9.0 बॅच ऑनलाईनची पण येऊ शकते. ज्यांना घरून तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ॲग्रिकल्चर डिस्कशन किंवा ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीत ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्या बाबतीत सतीश सर तुम्हाला अदर दॅन बॅच टायमिंग 12:30 ते 5:30 किंवा 7 ते 12 हा बॅच टायमिंग सोडून संध्याकाळी 5:30 नंतर प्रशांत सरचे लेक्चर्स प्लस सतीश सरचे लेक्चर आणि ग्रुप डिस्कशन हा पार्ट डेली बेसिसवर होतो. सर आम्ही इथं संभाजीनगरला आल्यानंतर आम्हाला हॉस्टेल किंवा मेस किंवा रीडिंगची सुविधा आहे का? पहिले तर ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याला 6 महिने किंवा वर्षभर असे 2 ऑप्शन असतील. तर त्यामध्ये तुम्ही जेवढ्या दिवसांसाठीच ॲडमिशन घेतलं आहे तेवढ्या दिवसांसाठी तुम्हाला क्लासची रीडिंग रूम ही फ्री ऑफ कॉस्ट असेल. हॉस्टेल आणि मेसचा जो पार्ट आहे तो बिल्डिंगच्या म्हणजेच क्लासेसच्या प्रिमायसेसमध्ये वॉकिंग डिस्टन्सवर तुम्हाला भरपूर साऱ्या मेस, गर्ल्स हॉस्टेल आणि मुलांसाठी रूम्स इथं अवेलेबल आहेत. त्यामुळे याची आपल्याला बिलकुल चिंता करण्याची गरज नाही आल्यानंतर. तरी त्या गोष्टींमध्ये आपल्याला काही मदत पाहिजे असेल, काही इन्क्वायरी करायची असेल तर इथं जे 2 नंबर्स आपल्याला दिलेले आहेत त्यावर कॉल करून आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. पुढे येत असताना आत्ता हे 2025मध्ये जे रिझल्ट डिक्लेअर झालेले होते IDBI ESOचा असेल, त्यानंतर पुढे आपल्याला महावितरणची जी ॲड आलेली होती त्यामध्ये ज्युनियर अकाउंटंट म्हणून सिलेक्शन झालेले अराउंड इथं 60 डिसायपल्स बट आपले 80+ फायनल सिलेक्शन यामध्ये झालेले होते महावितरणमध्ये. त्यानंतर पुढे आपल्याला हे IDBI बँकमध्ये लागलेले AAO पोस्टवरचे फायनल सिलेक्शन आहेत. कर्नाटका बँकेचे फायनल सिलेक्शन असतील किंवा TMB बँकेचे फायनल सिलेक्शन जे रिसेंटली आत्ता ज्याचे फायनल निकाल लागलेले होते ते 2025चे हे सगळेच्या सगळे निकाल आहेत. सोबत संकल्प ऑफलाईन बॅचमध्ये आपल्याला जी तेजस 5 आणि तेजस 6 बॅच स्टार्ट होते मॉर्निंग आणि आफ्टरनून सेशनमध्ये, या बॅचेसमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट कव्हर होणार आहेत? तर त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, गणित, लॉजिकल रिझनिंग, बुद्धिमत्ता, इंग्लिश लँग्वेज, त्यानंतर जनरल अवेअरनेस, ॲग्रिकल्चर, डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट तुम्हाला जो PO लेवलला लागेल आणि इंटरव्ह्यूचा पार्ट हे सगळ्याचा सगळा पार्ट तुमचा या बॅचमध्ये कव्हर होणार आहे. क्वांट विषयासाठी यामध्ये आपल्याला 3 फॅकल्टीज आकाश जाधव सर, अमित पाटील सर आणि शरद जाधव सर ह्या तिन्ही फॅकल्टीज अवेलेबल असतील. रिझनिंगसाठी तुम्हाला अमोल पाटील सर, त्यानंतर इंग्लिशसाठी क्षितिज भालेराव सर असतील. जनरल अवेअरनेससाठी तुम्हाला आतिश शिंदे सर. प्रत्येक संडेला एक मेगा सेशनसाठी तुम्हाला यूट्यूबवर निखिल डांगे सर अवेलेबल असतील. ॲग्रिकल्चर विषयासाठी सांगितल्याप्रमाणे प्रशांत ढोले सर आणि सतीश जगताप सर असतील. अकाउंट विषयासाठी यामध्ये आपल्याला BCom बेस ज्या महावितरण असेल, महाट्रान्सको असेल किंवा अर्थ व सांख्यिकी सारख्या ज्या जागा येतात त्यासाठी तुम्हाला डेडिकेटेड अकाउंट विषयाची फॅकल्टी समीर देशमुख सर अवेलेबल असतील.
GDPIचा पार्ट तुमचा अभिषेक गायके सर कव्हर करून घेतील आणि इंटरव्ह्यूसाठी जी टीम असणार आहे निखिल डांगे सर असतील, जयंत सर असतील, सुहास सर असतील आणि आपल्या टीचिंग फॅकल्टीला सोडून ह्या फॅकल्टी जरी असतील तरी पण SO सारखे किंवा PO सारखे जेव्हा एकदा जास्त इंटरव्ह्यू असतील तेव्हा आपल्या टीचिंग फॅकल्टी पण त्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये आपल्याला अवेलेबल असतील. पुढे येत असताना प्रत्येक फॅकल्टीच्या बाबतीत आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन यामध्ये दिलेलं आहे. जसं की आकाश जाधव सर यांचं एज्युकेशन असेल, त्यांचे स्टाफ सिलेक्शन, इन्शुरन्स, कॅम्पस रिक्रुटमेंट, त्यानंतर बँकिंगमध्ये आणि MBA एंट्रन्समध्ये झालेले सगळेच्या सगळे हे सिलेक्शन्स आपल्या पुढे आहेत. पुढे येत असताना अमित पाटील सर यांचा 8 वर्षांपेक्षा जास्त क्वांट विषयाचा अनुभव, सोबत त्यांनी MBA CET असेल, कॅट एक्झाम असेल किंवा IBPSच्या एक्झाम असतील यामध्ये घेतलेले मार्क्स आणि पर्सेंटाईल्स इथं दिलेले आहेत. इथं माझ्या बाबतीत इन्फॉर्मेशन आहे, फायनल सिलेक्शन दिलेले आहेत, क्वालिफाईड इंटरव्ह्यूसाठी झालेल्या एक्झाम्स असतील किंवा मागच्या 6 वर्षापासून कंटिन्यू रिझनिंग विषयाचा अनुभव असेल. त्यानंतर क्षितिज भालेराव सर आपल्याला इंग्लिश विषयासाठी अवेलेबल असतील. त्यांचे फायनल सिलेक्शन, इंटरव्ह्यू अपियर्ड आणि सोबत इंग्लिश विषयाचे एका IBPS एक्झाममध्ये क्लरिकल, RBI असिस्टंट, सेबी सारख्या एक्झाम किंवा SSC सारख्या वेगवेगळ्या एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क्स त्यांचे इंग्लिश विषयामध्ये त्यांचे अचिव्हमेंट्स आणि एक्सपिरियन्स तुम्हाला या स्लाईडवर दिसतात. त्यानंतर पुढे येत असताना प्रशांत डोले सर जे की तुम्हाला ॲग्रिकल्चर विषयासाठी असतील, ज्यांचे स्वतःचे 2019, 20 आणि 21 या 3 वर्षांमध्ये कंटिन्युअस IBPS AFO म्हणून फायनल सिलेक्शन, मागच्या 4 वर्षापासून त्यांचा ॲग्रिकल्चरचा अनुभव आणि सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे इथं आहेत. त्यानंतर ॲग्रिकल्चर विषयासाठी आपली सेकंड फॅकल्टी जी आहे सतीश जगताप सर, त्यांचं BSc ॲग्रिकल्चर PDKU अकोलामधून क्वालिफिकेशन 2018 AFO पासून 19, 20, 22, 23 MPSC या सगळ्या एक्झाममधले त्यांचे अचिव्हमेंट इथं दिसत आहेत तुम्हाला. सोबत जनरल अवेअरनेस आणि बँकिंग अवेअरनेसचा जो विषय आहे त्यासाठी तुम्हाला आतिश शिंदे सर, ज्यांचे फायनल सिलेक्शन IDBI असिस्टंट असेल किंवा RRB असेल, इंटरव्ह्यू अपियरवाला पार्ट इथं आपल्याला स्लाईडवर दिसतोय. तर आतिश सर आपल्याला GA या विषयासाठी असतील. सुहास डमडेरे सर आपल्याला ज्यांचा बँकिंग मध्ये ॲक्च्युअल एक्सपिरियन्स 9 वर्षापेक्षा जास्त, कम्प्युटर विषयाचं तुम्हाला टीचिंग आणि सोबत इंटरव्ह्यू पॅनलसाठी सर आपल्याला अवेलेबल असतील. तर ही आपली पूर्णच्या पूर्ण इन्फॉर्मेशन होती तेजस 5.0 जी सकाळी 7 ते 12 या वेळेत स्टार्ट होते आणि तेजस 6.0 ही बॅच दुपारी 12:30 ते 5:30 या वेळेत स्टार्ट होते. 21 एप्रिलला चालू होणाऱ्या या बॅचसाठी आपल्याला 21 ते 24 एप्रिल हे कम्प्लिटली फ्री ऑफलाईन डेमो लेक्चर अवेलेबल असतील. त्यासाठी आपल्याला काही डाऊट असतील तर पुन्हा एकदा जे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला दिलेले आहेत त्यावर तुम्ही कॉल करून ॲडिशनल इन्फॉर्मेशन यापैकी घेऊ शकता. पुन्हा एकदा शेवटी बाकी सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत जे बँकिंगची तयारी करू इच्छितात किंवा ज्यांचं MBA एंट्रन्स असेल किंवा बँक रिलेटेड सगळ्या एक्झामची तयारी करायची असेल तर त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ आपल्याला पोहोचवायचा आहे. शेवटपर्यंत तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितला, तोपर्यंत सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.